इराणकडून अमेरिकेच्या कंपन्यांवरचे हल्ले सुरू आहेत। बहरीनमधल्या अॅमेझॉन कंपनीच्या AWS इमारतीवरती त्यांनी हल्ला चढवला। 18 कंपन्यांची एक यादी त्यांनी जाहीर केली आहे आणि या 18 कंपन्यांवरती आजपासून आम्ही हल्ले करू अशी कालच इराणने धमकी दिली होती। हल्ला केलेल्या इमारतीमध्ये बॅटलको या दळणवळण कंपनीचं देखील कार्यालय आहे। बहरीनमधल्या अॅमेझॉनच्या हेडक्वार्टरवरती हा हल्ला करण्यात आलाय। हल्ल्याच्या नंतर अॅमेझॉनचं काम अर्थातच पूर्णपणे ठप्प झालंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून उपहास होत असल्यामुळे इंग्लंडनं या युद्धामध्ये उडी घ्यायचं ठरवलंय। इंग्लंड आता आखाती युद्धामध्ये 1000 सैन्य उतरवणार आहे। इंग्लंडचे संरक्षण मंत्री जॉन हिली यांनी या संदर्भात माहिती दिली। इराणचा धोका सध्या पसरतोय असं म्हणत इंग्लंडनं या युद्धामध्ये उडी घ्यायचा निर्णय घेतलाय। कतारला जेट विमानं देखील पाठवली जाणार आहेत। सौदी अरेबिया, बहरीन आणि कुवेतला इंग्लंडकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा देखील पुरवली जाणार आहे। तर त्याच वेळेला हे आमचं युद्ध नाही, इंग्लंडच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा ठणकावल्याचं कळतंय। इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ट्रम्प यांना धक्का दिलेला आहे। ही लढाई देशाच्या हिताची नसल्याचं विधान पुन्हा एकदा स्टारमर यांनी केलेलं आहे। अगदी हे युद्ध सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून कीर स्टारमर यांनी अशीच भूमिका घेतलेली आहे, जी अजूनही त्यांनी कायम ठेवली आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी बळाचा वापर करूनच खुली करावी, यासाठी आता UAE अमेरिकेला साथ द्यायला तयार आहे। UAE अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावत युद्धामध्ये उतरण्यासाठी तयार झाली आहे, असं देखील UAEने म्हटलंय। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं या संदर्भामध्ये अधिकृत कारवाईची मान्यता देण्याची वाट बघत UAE वाट बघत असताना कळतंय हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली राहावी, यासाठी UAE, अमेरिका, नाटो राष्ट्र, काही आशिया देशांसह संयुक्त कृती दल स्थापण्याची देखील मागणी करताना दिसतेय। अमेरिकेकडून आणखी एक विमानवाहू युद्धनौका युद्ध क्षेत्राकडे पाठवण्यात आली। USS जॉर्ज बुश या नावाची ही विमानवाहू युद्धनौका आहे, जी सध्या आखाताच्या दिशेने रवाना झालेली आहे। USS जॉर्ज बुश ही कॅरियर स्ट्राईक ग्रुप मधली एक महत्त्वाची युद्धनौका आहे। अमेरिका इराणवरती जवळून हल्ले करण्याची शक्यता यामुळेच आता वाढतेय। जमिनीवरचं सैन्य उतरवत समुद्रामधून हल्ले करण्याचा अमेरिकेचा विचार आहे का, हे या संदर्भातली चर्चा आता हळूहळू सुरू झालेली आहे। इस्रायलकडून हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांच्या विरोधात सातत्यानं कारवाई सुरू आहे। ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचा कमांडर ठार करण्यात आलाय। इस्रायलनं काल बैरूतमधल्या इमारतींवरती भीषण असे हल्ले केले। हिजबुल्लाचे 7 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे। 7 जण ठार आणि 21 जखमी झाल्याची लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांनी पुष्टी देखील केली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।